झालं किडनॅप झाला आपण आता 100% मला वाटलंच तरी काहीतरी फॉल्ट आहे. मग बस स्टँडवर पाय बरं ते माणसं बरोबर बाजूने बसलेले होते. पहिले बुटग्यानं आपल्याला घर दाखवायला लावलं. इकडे आहे का तिकडे आहे का टाइमपास केला. एसटी आपली चुकली. मग बरोबर ते दोघं आले पाहुणे बनून आपल्या संग आणि बरोबर आपला गेम केला. पण आता म्हणलं फोन लावून द्या थांबा थांबा जेवण करा असं करा ढमकं करा. शेवटी म्हणे आता त्याला सांगा म्हणे तुमच्या घरचा फोन धमकावला आपल्याला ना आपण एवढे पागल आहो का. माझीचा नंबर दिला ना मी पाहून आता काय होते मग कोणाला का ते जेवणाचा डबा आणला ती त्याच्याच माणूस उठवले का. हो ठीक आहे ना आपल्याला बरोबर इकडे चला फोन लावू आणि त्याला आपल्याला खोलीत घालून आणि आपल्याला त्याला कोंडून आणि ते पळाले. आता म्हणलं तो आजीला फोन लावत असेल पैशासाठी नाही का. तरी काय मग त्याच्यासाठी नंबर घेतला नाही ना. धमकी दिना आता त्याला पैसे घेऊन या. आता माझी आजीत माहिती आहे मग पैसे कधी देते तर पाहून आता कसं काय होते तर. हो पण लेखाचा आपल्या जवळ ते 1098 नंबर आहे चाइल्ड हेल्पलाईनचा. पण आपल्याला मोबाईल नाही लावा कसा चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर आता हो आपल्या शाळेची जागा गेली आहे 1098. हो पण आता आपण लावतो काय फोन फोनच नाही तर कसं मोठा प्रॉब्लेम झाला ना आपला. हो ना आता काय करतो काय आता हे बा मी तर म्हणतो ना हे बा आपलीच चुकी झाली. हो विश्वास आपण कोणावर ठेवला फालतूले का. असे हे कोणते नवाळे लोक असते ना याच्या नादी नाही लागायला पुढं. तुला म्हणलं मी हे बुडाले का आपल्याला घनचक्कर आणते वाटते. शेवटी झालं तसंच. आणि हे बाकीचे सगळे सामीलच होते मी. पण आता आपल्याला काहीतरी पळायची कोशिश करायला लागणार. हो कुठून ना कुठून आपल्याला ते गेले आता फोन लावले आपण इकडे काहीतरी कार्यक्रम करायला पुढते आता. ते जगणे आहे पा पडडे आहे का पडडे खिडकीले. हो हे एकाला एक बांधायचे आणि खिडकीचा काच फोडायचा आणि चाललं जायचं अंडर. हो आपल्या बॉटलनं काच फोडून टाकू आणि आपले जुने कपडे घातले आपले आपण आणत असतो मुक्कामी राहायच्या हिशोबानं. कपडे घातले आपले हे चेंज करून टाकू आणि खोमेरे बाई बरं पाहता का मग हो पडदे बांधून घेऊ आणि बरोबर एक काच फोडला की बिलकुल खाली उतरू आणि तसेच पाहून जाऊ मग त्या बापूच्या घरी त्या गाणे का तसेच करायला पुढे आपल्याला. चाल बरोबर घे पडदे गिडे काढ आता आणि बरोबर एक काच आता बॉटलनं फोडून टाकू. चल मग चाचा क्या रे लग्नाडू बुड्ढी तो घबरा गई. अरे म्हणे कोई तुम्ही मजा कर रहा क्या मेरे साथ. हो मला वाटलं म्हणे मजा करून राहिला कोणतरी. म्हणून मी म्हणे अशी बोलली. हो देतो म्हणे बाबा पैसे मी. हो तुमचे देतो फक्त नाताले काहीच करू नका. हो दोन देतो त्याच्या कानसाडीत आता. म्हटलं आता 5 वाजता फोन करायचा चाचा. बरोबर त्याच्या घरच्याला ते सांगणार नाही काहीच नाही. बाय आता पैसे जमा कर देता. विषय झाला आपला क्लिअरच. नहीं वो तो बहुत अच्छा हो गया. उन्होंने बोला कि हमारे घर के आदमी लोगों को बताते नहीं पैसे बाया लोग जमा करके तुमको ला के देते. हो ये बात बहुत बढ़िया हो गया. नहीं तो फिर कैसा होता बहुत झमेला होता था. हो पुलिस स्टेशन ये वो पैसे मिलते नहीं मिलते. एक तो रामपुर के लोग भी जरा से चलाक है बोला. ये भी अपने को समझना पड़ता. अरे 6 नाही 10 बी लाख देते ती वो बुड्डी. हो कसं असते नातात लय जीव असते आजीचा. तिला वाटते मा नाताला धक्का लागला नाही पाहिजे आणि तिचं पोरगं पैसे नाही दिले तर मग काय करून ते तिला माहिती आहे ना पोरगं कोणत्या रंगाचा आहे असं आहे ते. म्हणून बुडी म्हणते आम्हीच पैसे जमा करतो आणि आणून देतो. सोनं नाणं असेल बुडी जवळ आपल्याला काय करावं लागते. आपले पैसे घेतले सोनं असलं काही जे जित्ता निघाला माल उत्ता निकल के ले चल जाएंगे. अच्छा ठीक है तो मैं क्या बोल रहा हूँ एक फ़ोन तुम लगाओ इसको. बोलना तुम एसटी से आ रहे क्या कैसे क्या आ रहे. हाँ यहाँ पे आने का है लेकिन हम तुमको पता बाद में बताएंगे बस स्टैंड पर आने के बाद. अच्छा वो क्या है उसमें एक बार और फोन लगाएंगे. हो ये सिम बदल देते दूसरे फोन पर से लगा दे नहीं तो ये नंबर फालतू का प्रॉब्लम में आ जाएगा. लाओ फिर दूसरा मोबाईल दो उस पर से फोन लगाता मैं. ऐका तुम्हाला काहीच होत नाही ना. आपले पैसे जाणार नाही आणि हे जगण्यात संख्या सुटल. ते कोणते छोटे आहेत ना ते कोणते गँगवाले त्याला जर जमा नाही केला तर मग नावाचे नाही मी. फक्त तुम्ही म्हणण्यानं ऐका तुम्ही फक्त. तुम्हाला काय बा टेन्शन नाही घ्यायचं काम नाही. मी समोर आहो ना मग तुम्ही काय काळजी करून राहिल्या. फक्त आपल्या ऑटोतनी गाडीतनी मोगऱ्या घ्यायचा सगळं मोगऱ्या. म्हणजे मग कसं चांगलं त्याला सुताळा जाय. खोलीत बंद करून तर सुतारतो त्याला. कुठं पैसे मागतील कुठं बला ते पाहिजे तुम्ही फक्त. येऊ दे द्यायचा फोन. तयारीत राहा तुम्ही सकाळी 5 वाजता. पण एवढ्या सकाळी आपण जायचं नाही. आपण त्याला म्हणायचं बा आम्ही इतक्या सकाळी येत नाही. त्याचा जरी 5 फोन आला तर मी काय सांगते सांगतो बरोबर द्यायला डबल फोन आल्यावर. ठीक आहे ना मग हो येतो आम्ही आता. हो सांगा तुम्ही कुठे या लागते हो मोगरे घेतले की निघाले. सांगा फक्त काय करायचं आता. करायचं म्हणजे उद्या बचत गटाची मीटिंग आहे म्हणा. घरच्या माणसाला सांगायचं नाही आम्हाला जायला लागते म्हणा पैसे काढायला. लोन मंजूर झालं म्हणा गुंपाबाईचं. तर मग आपण जाऊ आता बँकेच्या मिसानं तिथं आणि त्याला सांगू आम्ही बँकेतले पैसे काढून तुम्हाला देतो. सांगा कुठे येऊ. मग त्याला म्हणा आमच्याकडे 4 लाख आहे 2 लाख 6 लाख तुम्हाला देऊन देतो. धोकाधडी काही आम्ही करत नाही. आमची पोरं फक्त सुखरूप आम्हाला देऊन द्या. बरं ठीक आहे मग आता घरच्याला सांगायचं नाही म्हणता नाही का. आणि आपणच जायचं आणि आपणच राडा करायचा. बरं ठीक आहे मग आता पहा मग आता तुम्ही समोर आहे आम्ही हाच मागं समजा. नाही हे बघ घरच्या माणसाला सांगूच नका. त्याला म्हणा उद्या 10 वाजे लोक आपण वाट पाहू नंतर पाहू म्हणून आपण काय करायचं पोलीस स्टेशनचं. सध्या घरी पुढे द्यायचं नाही द्यायले. 10 वाजे लोक यायचं काम काढू आपण आता. हो नंतर पाहू मग नाही जमलं तर मग 10 नंतर पाहू. पण यायले जिथेही कुठं असतील ना हे तिथं यायले बेदम करून मारायचं आहे आपल्याला आता. खोली बंद करू एवढं आपलं काम आता यावेळेस करणं आहे आपल्याला. म्हणला काय अजून आता फोन आला. हे दुसऱ्याच नंबरवरून आहे. आता कोण होईल काय आता याचं काय म्हणणं आहे बापा. पाहू द्या आता कोण होईल. हॅलो कोण बोलता म्हणलं. कोण आहे कोणाचा नंबर आहे काय नाव काय म्हणलं तुमचं.
हाँ ठीक है, मैं बोल रहा हूँ अपनी चड्डी गँग का बॉस बोल रहा हूँ. तर मी काय म्हणतो, आजीबाई तुम्ही उद्या येऊन राहिल्या सकाळी 5 वाजता तुम्हाला फोन येईल. कुठं यायचं काय यायचं, पण पैशाचा बंदोबस्त होईल का तुमचा? पैसे जुटले का तुमची, झाली का तुमची तयारी पैशाची? सोनं नाणं हे ते आहे का 6 लाखाचं? नाही तर मग आम्ही कसं पुढची डील करणार आहोत त्याची? 10 लाख रुपये तिकडून भेटू राहिले आम्हाला. सांगा तुमचं काय झालं का, क्लिअर झालं का पैशाचं? हा बाबा त्याचीच काळजी लागली ना. आता पैसे आणा कुठून एवढे? आता सोनं नाणं कानातले नाकातले आमच्या दोघी तिघीचं ऍडजस्टमेंट करून 4 लाख रुपयाचं खपते ते. उद्या आम्ही ते गहाण ठेवतो आणि तुम्हाला ते 4 लाख रुपये ते. आणि आमचे कसं बँकेचं लोन मंजूर झालेलं आहे. तर ते 2 लाख रुपये माझ्या खात्यातच आहेत. तर म्हणलं ते पैसे काढतो आणि 6 लाख रुपये तुम्हाला आणून देतो. तुम्ही आम्हाला ठिकाण सांगा कुठं आणायचे तर. अरे बाप रे, इतका टाइम आहे का आमच्यापाशी? तुम्ही आता ते सोनं मोडसा, तिकडे बँकेतली लोन होते, सह्या राहिल्या का नाही राहिल्या, अध्यक्ष उपाध्यक्ष 56 बाय घेऊन तुम्ही आता ते लोन आणि हे ते काही भेटणार आम्हाला पैसे? ना पण भाऊ आम्ही का चोऱ्या करू? मग आता आमचं सोनं आम्ही गहाण ठेवतो आणि बँकेतले लोनाचे पैसे काढले की तुम्हाला आणून देतो बाबा. फक्त 4-5 5-6 जणी आम्ही संघ येतो. काऊन की कसं आहे आमच्या घरच्या लोकायला आता मग माहित पडत नाही हे चालल्या कुठं कायले चालल्या. म्हणून बाबा बचत गटाचे आमचे ते पैसे काढायला चाललो आम्ही. असं करून आम्ही त्या मिसाने येतो. नाही तर मग घरच्याला माहित पडलं तर मग तुम्हाला नाही भेटणार. आमच्या लेकराले फालतू म्हणलं तुम्ही येऊन करा देसाल. नाही नाही नाही, तकलीफ तर होणारच आहे. हो, आम्हाला जर तकलीफ झाली तर आम्ही मग सोडत नाही बरं. हो, तेच म्हणलं आमची गँग काही एवढी साधी सोपी नाही. म्हणलं चालबाजी जर केली, पोलीस स्टेशनला गेले, इकडे तिकडे माहिती दिल्या, तर काम झालं म्हणून पोट्टे समजला. तर तुम्ही आता समजदारीने काम घेऊन राहिल्या, विश्वास ठेवून राहिलो मी तुमच्यावर. तर तुम्ही असंच करा म्हणता तसं. 10 वाजे लोक 11 वाजे लोक तुम्ही पैशाचा बंदोबस्त करा. ते सोनं मोळा का तिकडे ते लोन काढा. आम्ही तुम्हाला फोन करू, इथे इथे या, समजलं ना? बाकी दुसऱ्याला कोणाला घरच्या माणसाला सांगू नका आता जसं म्हणता तसं. बाकी काही विषय नाही मग. जर का चालबाजी केली तर मग फिटले समजा. नाही बापा काय चालबाजी करता? घरच्या लोकांना सांगून तर मग तर आम्हाला खडकून असता भेटला. म्हणलं आम्ही 5-6 बाया येतो आणि तुम्ही आम्हाला पत्ता देऊन द्या. तिथे तुम्हाला पैसे आणि आमचे नातू आम्हाला वापस. बस बस बस, या हातात पैसे, या हातात तुमचे नातू. चला काही वांधा नाही. बरोबर आहे बा. फक्त तुम्ही आम्हाला 10-10:30 तेवढ्यात फोन करा. तुम्ही बँकेत आले, कुठं आले, काय आले. आम्ही तुम्हाला ठिकाण सांगून देतो बरोबर. सांगतो ना. हो ते ठिकाण तर समजून दे मला फक्त. हो तुम्ही फक्त मला ठिकाण सांगा. हो येतो आम्ही. हो माझ्याजवळ स्वतःचीच 4 व्हीलर आहे. 4 व्हीलरनच येऊन राहिला 5 जणी. 4 व्हीलर? अच्छा अच्छा, हो का? खुदकी आहे का? खुदकी 4 व्हीलर? हो माझी स्वतःची आहे म्हणलं. लकी ड्रॉ भेटली होती मला. मीच चालवत असतो. हे 4-5 बाया घेऊन येतो मी. अध्यक्ष ग्रामसंघाचे असं तसं आम्ही सह्या घ्या करून पैसे काढून तुमचे देऊन रपा दबा झाला. ओके. बापरे, बुढ़ी तो बहुत बाबा खतरनाक दिख रही, गाड़ी चलाती बोलती. अच्छा अच्छा, हो गया. अरे फिर तो कोई टेंशन नहीं, 4 व्हीलर आहे ना तुम्हाला बा. फिर तो पैसे आहे. हां ठीक आहे मग. आता हो झाला, आता डील झालेला आहे, विषय नाही. ठीक आहे, ओके चला ठेवा फोन आता. चाचा जमगा, अब गाड़ी का भी प्रॉब्लम सॉल्व हो गया अपन का. नहीं तो अपने को भागने में बहुत जरा परेशानी जाती थी. हो तो वो गाड़ी लेके आ रहे बोलती बुड्ढी. 5-6 बाया लोग समझो बैंक में से पैसे निकालेंगे, कुछ सोना गिरवी रखेंगे और पूरा पेमेंट यहाँ पे लेके आएंगे. बहुत बढिया बहुत बढिया. हो चांगलं काम झालं. आता गाडीची व्यवस्था झाली. हो इथं आले की बस त्याची गाडीची चाबी हिसकून घ्यायची, पैसे वसूल करायचे, पोट्टे द्यायचे हवाली करून बिलकुल इथून रपादपा होऊन जायचं. झाला आता उद्याचा प्लॅन. हो 10-10:30 वाजता याने पैसे काढले की बस फोन करायचा आणि बिलकुल म्हणलं कोणत्या बँकेत जाते काय जाते. हो त्याची आपल्याला बरोबर पाहणी करावं लागेल बरं. हो नाही तर आपल्याला दगाफटका होऊ शकते. हो हे कसं पूर्ण बिलकुल शिजवतील. त्या गावातले लोक पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतील आणि आपल्याला बरोबर पकडून देतील. म्हणून आपल्याला बरोबर बँकेच्या कुठं कुठं काय जाते काय नाही सगळं आपल्याला संपर्क ठेवावा लागेल. 2 माणसं इथं राहायचे, 2 माणसं बरोबर बाहेर राहायचे फिल्डिंगवर. नाही ते तर आहेच म्हणा. ते तुम्ही 2 जण बाहेरचं पहा, आम्ही अंदरचं पाहतो. एवढं गाफीर राहून थोडी जमणार आहे. मग त्याने जर चालबाजी केली तर काय करता? आम्ही बसो ना ऐकतो ना असं करतो आणि फालतू आपल्याला घुमवलं तर काय करावं मग? नहीं उतना तो करना ही पड़ता अपने को. हो ये धंधे में है तो. लेकिन कैसा बुड्ढी जो बात कर रही है ना वो सच बोल रही है मेरे हिसाब से तो. लेकिन देखेंगे क्या होता तो आगे. चलो अभी अंदर जाएंगे. क्या हो, काय का आवाज है? आवाज आया अभी कुछ तो भी धड़ाल से. हो ना मैंने भी सुना ना. चलो चलो पीछे से चलो बोला. भाग रहे के बाल लड़के. चलो चलो जल्दी. उठा जगण्या. उठा खाली उठा. होय खाली. पाहिजे बरोबर फक्त बांधणी तिथं. नाही तर बस आपटीन मी. हो पाहिजे तू ये आता. ये लवकर मी टाकतो उडी. वाह वाह वाह. अरे बाप रे बहुत खतरनाक. बढ़िया बढ़िया एक नंबर. हो भाग रहे थे क्या? भागो ना भागो. अरे बाबू तुम क्या भागोगे रे? हो तुमको तो अभी यहाँ पे रहना है. जब तक पेमेंट नहीं आएगा ना तब तक यही सड़ना है तुमको. चलो उतरो नीचे. चल खाले. अरे जो म्हणलं आम्हाला किडनॅप करू राहिले तुम्ही. आम्ही तुम्हाला रस्ता दाखवला तुम्हाला. काय रे जो आबाजी बनून आले तुम्ही आम्हाला फसवलं. बरोबर आहे तुमचं. अरे काम करून पैसे कमवून खाणार जो. अरे बाबा हमको सिखा रहा है तू कैसे कमाना कैसे खाना. चल उतर नीचे उतर. ऊपर का चल नीचे उतर. चल गए तिकडे. हो गया अंदर के हॉल मध्ये आए. चल जल्दी. भागने की कोशिश कर रही थी क्या? तुमको क्या लग रहा है? चलो बुड्ढी तुम्हारे वो पैसे लेके आ रहे कल सवेरे छुट्टी होंगी तुमको. आजी देतो म्हणते पैसे नाही का? काय म्हणते काय म्हणे माझी आजी देतो म्हणे पैसे मग. आणतो म्हणे.
अरे देत कशी नाही हा, पैसे तर द्यास लागेल ना. हो, त्याशिवाय काय होणार आहे. हो, तुम्हाला खाणं पिणं फुकट आहे का, आरामात आहे का लेको. हा चला अंदर, सट जेवलं ना, चला अंदर चला. आता झोपाची व्यवस्था करतो तुमची. हा लेकाचे पोयाले होते मस्त. हा मस्त लेका. हा असेच समजू राहिले का आम्हाला. अबे दर्शन घे भुकला रे, त्या खिडकीचा आवाज आला वाटते यायले. बरं बरं हो, उठतो खाली उठतो. हो ठीक आहे ठीक आहे. अरे बाबा आता काय झालं रामपूरले, आता काय आले माघरी का मारतात गमले बा, आता काय आहे नवीन लफडा आता. अरे काय हो हा शिंगमारे सर, हा का शिवलालजी, हा कसं काय म्हणलं, हा कसं काय इतक्या रातच्या राजा तुम्ही आवाज देऊन राहिले, दरवाजा ठोकून राहिले. हा कोण आहे पाहिलं कॅमेऱ्यात मान, हे काय आले आता. हा काय झालं बा, गडबड काय आहे. अरे काय सांगा राजा मानमोडे सांगतो माने, मोठं परेशान करणं लावलं नाही ना. हा ते जगन संकेत दोघं पोट्टे नाही का ते. यायचे ते देवलाल भाऊचा एक मुलगा आणि ते एक आपला अजबरावचा. ते ट्युशनहून गेले एस टी स्टँडवर, तिथून कुठं गेले काय सांगा. ते म्हणतात बा तुम्ही त्याला बोलले का काय झालं. पोट्टे कुठं गेले चला मला दाखवा. त्याच्या सोबत्याच्या खोलीवर चला म्हणे. आता इथं एक पोट्ट राहते ना, त्याच्या सोबत लोमेश तुमच्या इथं भाड्यानं आले ना ते. तर म्हणलं त्याच्या घरी आलेत का ते. अरे बापा रे, ते पोट्टे खुशी नाही बा. अरे ते संकेत जगन का, हो आमची इथं होते ना ते भाड्यानं. हा काम दिसून नाही राहिलं का ते. हा अरे इथं तर नाही आले ते, इथं काय आले ते लोमेशी नाही, ते तर गावाला गेले ते. हा हो कालच. अरे बापरे, मग आता हो हा कुठं गेले म्हणलं साहेब आता. काय सांगा म्हणलं शिंगमारे. हो तुमच्या ज्यानं पोट्टे बा यायनं त्याला दटावलं, ते पोट्टे कुठं गेले कुठं नाही. आता सांगा, तुम्ही सांगा आता काय करायचं होतं. अरे कसे म्हणून राहिला तुम्ही. अरे मी बोललोच नाही ना मग त्याने. तुम्ही मारच नाही सोडून राहिला. तुम्ही हे बा फीसाठी द्यायला काहीतरी जास्तच बोलले, म्हणून त्यानं प्रेशर आलं त्याच्यावर. मला माहित आहे ना, लहानपणी मला का सरनं 3 रुपये फी मागितली होती तिसऱ्या वर्गात. मग काय तर घरी येऊन लढत बसलो होतो मी. मग मायबाप दे नाही आणि तिकडे मास्तर काही सोडे नाही. म्हणून म्हणलं यायच्यावर तसंच प्रेशर आलेलं आहे. म्हणून मी म्हणतो ते फी तर मग यंदा देतच नाही मी, पण ते लेकरं जर नाही सापडले तर मग मी आहोत तुम्ही. हा ते कुठं गेले आता, मला अजून तुम्ही काहीतरी अजून सोबत्याचे घरं सांगा मला. अरे बाबा नसतं झालं राजा. अरे हे बा मी काय म्हणतो, फी देऊ नका बा, यंदाची फी माफ तुम्हाला. हो पण हे बा हो मावर नाव नका घालू म्हणलं देऊन. फक्त मी म्हणलं बा दिले. तुम्ही शिल्लकच लावून राहिले फालतू. देसान राजा रिपोर्ट माय बा काम काढसान तुम्ही आता. नाही रिपोर्ट द्यायला लागते ना आम्हाला. ते आता पोट्ट जर समजा नाही सापडले तर आम्हाला काही ना काही कलाकारी करावंच लागेल ना. मग आता हे आता सकाळपर्यंत आम्ही वाट पाहतो आता. जर कोणाच्या मित्राच्या घरी समजा गावाला गेले असं म्हणा, किंवा न सांगता कदाचित काही सांगता येत नाही पोट्ट्या पाट्ट्या चला बा फिराले. कुठं गेले काय गेले एखाद्या मित्राच्या घरी शनिवार रविवारच्या हिशोबानं. तर पाहू आता सकाळी बा. हो सकाळपर्यंत आम्ही वाट पाहू, नंतर मग आम्ही वाट पाहत नाही. आम्ही डायरेक्ट रिपोर्ट देऊन देतो आता सगळा. हो आमचे पोरं फरार आहे असं झालेलं आहे. नाही ना थांबा तुम्ही. हे बा मानमोडे साहेब आहे, आपण सगळे जवळचेच माणसं सगळे. काहीतरी आपण मेळ लावू ना द्यायचा. शोधू आपण द्यायले काही ना काहीतरी मार्ग काढू. बा मी आता म्हणलं मास होती आहे काय. बरं मी काय म्हणतो मग आता कसं करता. मग काय राहते का, हो काय कसं करता म्हणलं. आता जा तुम्ही सकाळी पोहा पुन्हा येते ते. कुठं गेले असतील एखाद्या दोस्ताच्या घरी. 100% कुठं काय काय गायब झाले कधी. नाही गायब म्हणजे, अरे गायब म्हणजे आम्हाला रातभर झोप नाही आता. हो आता रातचं आता कुठं चालता. जाऊ द्या, इथंच आराम करू ना मग. नाही शिवलाल भाऊ इथंच आराम करा. आता कुठं चालला होता आम्हाला राजा. रातच्या आता 11 आणि 12 वाजून राहिले. चला आता हो पाणी गिनी पाजा म्हणलं बा. कुठं व्यवस्था करा आमची काही एखाद्या हॉलमध्ये एखादी सतरंजी आतरून द्या, झोपतो आम्ही इथं. बापरे नाही कापत आता माय. अरे पण आता काय, आता आमची तर काय व्यवस्था आहे आणि काय आणि निराश चिलटण काय बा. असं करा ना तुम्ही. घरी गेलेलं पुरलं, घर जवळ करा तुम्ही. नाही ना घरी जाणं म्हणजे आता रातचं आहे बा. रोई डुकरं रातचे आहे बा, काही सांगता येत नाही. एक तर फाट्यावर आमची इथं एखादा चोट्टा असते. हो त्यानं जर आम्हाला आवडलं तर काय करा बा. आता रातचं आम्ही कुठं जात नाही, इथंच मुक्काम करतो आता. हे जगन संकेतचा शोध लागेला का आम्ही गावातच जात नाही आता. मी काय म्हणतो मानमोडे साहेब राहू द्या ना आजचे दिवस. हॉलमध्ये एखादी सतरंजी आतरून द्या. मी येतोच ना मग. सकाळपर्यंत घ्या तेवढं ॲडजस्ट करून. ऍडजस्ट करून जेवण खाऊन जाते आता हे उद्या. बरं त्याचं काय हो, ते काय आता. आपण का नाही म्हणतो. आता शेवटी आता आपले सोयरेस आहेत ना ते बी. चला मग आता सकाळी चहा पाणी घेतलं चालले जा मग. चला या आतमध्ये आता रातभर आता. चला तेच म्हणलं राजा जवळचे सोयरे आता शांताराम भाऊजी तुम्ही मेवणी म्हटलं आता का आम्हाला खायची आहे का. चला आता इथंच आराम करू. चला रे बा सगळे. बाबा आले का. चला म्हणलं ते गाडी इकडे घेऊन घ्या. अलीकडे घेऊन घ्या घराजवळ. इथंच मुक्काम आहे आपला आता. इथंच आराम करायचा. कसं आहे आता सकाळपर्यंत कुठं आता. अजून काही जगन तर आता पता नाही काही नाही. गाडी लावून दे इथं चालल्या लवकर. बापाला हे राहिला सुद्धा अजून. बरोबर या मग आता घ्या गाडी अलीकडे घ्या. इथं लावून द्या. पाहिजे फक्त भीतीले टच नका करू, नाही तर करसान काढसान काम त्याचं. या लवकर या अंदर. बरं येऊ का मग मी आता. पाहू आता सकाळी काय होते ना. ठीक आहे मग चला धन्यवाद. पहा आता हे सगळी जत्रा घेऊन जा. ओके. जमला आता देताची. पाणी गिनी घेतलं. बस आता काही अडचण राहिली काय. मस्त आता सतरंजी टाकेला मस्त बिलकुल अंग टाका. बस सकाळी आपलं तुमच्या हिशोबानं मग चहा पाणी झालं की निघाले. ठीक आहे मग. हो ना बस सकाळपर्यंत मग काहीतरी निवारा पाहिजे होता रातभर. आता इथं कुठं झोपल्यापेक्षा नाही तर आपल्याला का कमी होतं. हो तिथं गेलो असतो आपण. झाबरूच्या घरी होतं आपल्याला तर नाही का. ते तिकडे गेलो असतं चाललं असतं नाही आपलं शिवलाल.
चालत होतं ना मग इकडे कायला मरायला मग नाही नाही अरे काय कुठं झाला ते आपण असल्यावर काही आपलं हे तसं नाही म्हणा पण ती कसं तकलीफ नाही वाटत ना कोणाला असं वाटतं काय तकलीफ कोणाला झालं नाही पाहिजे पण जाऊ दे आता काय आता तुमचं मोठं मन आहे आता शांतरा भाऊजी आता मेवणी म्हटल्यावर आपल्या जवळचे चला आता फक्त म्हणलं काय उस्त्या पाहिजे होत्या राजा नाही तर अंगावर घ्यायला समजा काही रात्रीचं एशी गिशी जरा थंडी जरा वाढली तर तेवढं पहा फक्त एक ब्लँकेटचं नाही तर मग चादरीचं हो ते राहिलं नाही का बरोबर आणतो मी तक्की की हो ठीक आहे आलोच बरं झालं नाही का मी आता म्हणलं जेवायचं आहे का बाबा होणी पडलं ते हो पाणी घेतलं आपलं जाय तिकडे चला येतो मग हो आलोच बोलतायत म्हणतायत हो शेवटी आता कसं हाय सोयीस विनाकारण आता तकलीफ आता सकाळी उठल्यावर आता हे नाश्ता करून गेले शेजारीत काही हो ना असं आहे ना लोक जसं निघाले मनानच आपलं इथंच मुक्काम करतो हाय त्या लोकांना काहीतरी वाटते का काही हो ना जास्त म्हणता नसतेत ना असं आहे ना आता आपण गेलो रामपूरला की जात नाही यायच्या घरी मग आता म्हणता येत असते का अरे कसं हो म्हणून म्हणायला लागते आता मलाच तर वाटते हे कायले झाले रातच्यान फालतू हाय का एक दोघं नाही 5-6 जण आहेत पण जाऊ दे ना पाण्यावर निघलं काही आता त्याने म्हटलं का चहा तरी मांडा म्हणलं का मग जाऊ दे तिकडे आता झोपते तर 17 जात्रून दिली झोपाले कोण सकाळी निघा कोणाचा फोन आला म्हणा आता याची रातभर फोनही चालती ना काही झोप नाही येत वाटते आता कोणाच तरी फोन आला वाटतं कोणाला हॅलो बोल म्हणलं बोल काय म्हणतं लाराजाई पाय ना आता आवाज तो का होय सर कॉलनीत आवाज जाते वाटते रातचे 12 वाजून राहिले काय म्हणा आता काही नाही म्हटलं तुम्ही एसटीवर आले तसे चालले गेले म्हटलं जेवले नाही खावले नाही काही म्हणलं पोटात आहे का नाही म्हणलं तुमच्या ते जगनले पाहासाठी गेले तर काही लागला त्याचा पता कायचा पता नव्हता मग काय तर सगळे बाई हिंडणं झालं सगळं फिरणं झालं कुठं सापडलं नाही ते मग काय तर बस स्टँड काय हे काय ते काय सगळे भाडे करू त्याचे सोबती गिफ्टी सबन पाहिले काहीच नाही मग काय तर ఇంకా परेशान आम्ही आता शेवटी मानमोळे साहेबाचा आधार भेटला तिथंच आता मुक्काम ठोकला काय करता मग बरं झालं मग हो शांताबाईचे भाऊ आहेत ना तिथं हो तेच ना मानमुळे हो ठीक आहे राहा मग आता हो पण जेवणाचं म्हणलं जेवले गेले मग आता जेवणाचं आता म्हणूनच ना काही विचार केल्यावर बेसन पोह्यात खाऊ घाला नाही दुसरं काही तर हो आता आले की सांगतो द्यायला पा म्हणतो बा काहीतरी हो नाही पोट काही आता सुधरू नाही देऊ राहिलं हो भूक लागल्यावर मनात जाव तर कुठं जाव खाले झालं म्हणलं बा स्वयंपाक करायला लागते आता तुम्ही गेले की 100% आता काही नाही सांगते ते बरं ठीक आहे मग आता हो पहा मग आता जेवण घेऊन करता म्हणा त्याला म्हणता असे सरमू नका म्हटलं हो असे काही परके लोक नाही ते म्हणा काहीतरी बेसन पोह्या तरी खाऊ घाला म्हणा रातभर झोपसान नाही तसेच नाही आता ते काय आपल्याला तोंडानं म्हणावं नाही वाटत ना आता हो ना चहा तर नाही विचारला आणि काय करतं हो पाहू आता काय जाऊ दे तिकडे उपाशी झोपतो आम्ही आता जाऊ दे बा मी फोन करू का शांताबाई फोन करू का म्हणलं तिच्या भावाला फोन कर म्हणून लावू का फोन द्यायला दादा हो स्वयंपाक करायला लागते मीच जातो म्हणलं द्यायला मीच बोल दादा नाही हे बा काही फोन नको आता शांताराम बोल नाही कोणालाच नाही पाय तो मीच म्हणतो शिवलालले म्हणतो मी पाय म्हणतो बा बेसन पोळीचं विचार साहेबाल्या हो ठीक आहे ठेव मग आता ठेव चला म्हणलं करतो आता हो बेसन हे बा काढ म्हणलं कांदा गिंदा चिरणं सुरू करतो हो मी सांगून येते यायले म्हणतो बा करतो स्वयंपाक आता हो काय करता आता हो येरी म्हणते तेरी म्हणते हो लाग मुकामी हो चल दे आता 12 वाजेलो मला आता 2च वाजता स्वयंपाकाला मला एक तर खाणारे काही कमी नाही तर 5-6 जण आहेत आणि त्याची खुराक का कमी आहे मला शहरातल्या लोकांसारखं थोडी 2-2 पोळ्या मला 7-8 टक्के मरण नाही आता दवडीच करावं लागते मला हो जा सांगा त्याला करतो मला बेसन पोळी हो जा